बघा, मला वाटतं आज उपराष्ट्रपतींचे उमेदवार CP राधाकृष्णनजी यांच्या मोठ्या फरकाने, म्हणजे NDAचे जे उमेदवार होते हे 452 मतं त्यांना मिळाली आणि एक मोठा विजय, 152 मतांनी विजय हा झालेला आहे. मला वाटतं हा छोटा मोठा विजय नाही, हा मोठा विजय. आणि मला वाटतं ज्या प्रकारे मोदीजी गेले 10 वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा त्यांच्या पॉलिसीज असतील, या सगळ्या गोष्टींवरती फक्त NDAचेच खासदार नाही, ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील प्रभावित झाले. म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील त्यांनी आज CP राधाकृष्णनजी यांना वोट केलेला आहे. CP राधाकृष्णनजींचा बॅकग्राऊंड तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते राज्यपाल देखील राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. आणि अशा एका चांगल्या व्यक्तीला ऑपोजिशनच्या खासदारांना पण मतदान देणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं काही सांगून जातं. खूप चर्चा ऑब्विसली चर्चा काय त्याच्यामध्ये गणितच आहे ना. 427 मतदान हे NDAचं होतं, जे हक्काचं मतदान आहे. 318 मतं काँग्रेस इंडिया अलायन्सनी करून घेतले होते. त्याच्यात 427 मतं जिथे NDAची होती तिथे 452 मतं मिळाली आणि 15 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड देखील झाली. त्या 15 मतातून 10 मतं ही NDAच्या कॅन्डिडेटची इनव्हॅलिड झाली. म्हणजे 427 आणि 452 म्हणजे 25 जास्त अधिक 10 म्हणजे 35 मतं अधिक जी आहे हे NDAच्या कॅन्डिडेटला मिळाली, आपण असं म्हणू शकतो. 35 मध्ये महाराष्ट्रातील किती आहे? बघा, महाराष्ट्रातले आता सगळीकडचे आहेत, महाराष्ट्राचे पण मॅक्झिमम लोक आहेत त्याच्यामध्ये, खासदार आहेत. मी म्हणालो तुम्हाला की ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील त्याच्यावर प्रभावित झाले. जे मोदीजी काम करत आहेत त्यांना देखील नको आहे की जे इंडिया अलायन्स काम करत आहे, जे राहुल गांधी ज्या प्रकारे भारताच्या विरोधामध्ये जाऊन स्टँड घेतात बाहेरच्या देशामध्ये किंवा देशामध्ये, हे जे आहे ते त्यांना पण पटलेलं नाही आहे. म्हणून त्यांनी आज हे मतदान जे आहे हे NDAच्या कॅन्डिडेटला केलेलं आहे. एक प्रश्न, उद्धव ठाकरे पक्षाच्या सगळेच बघा, मी ऑपोजिशन बोलतोय तुम्हाला, याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे खासदार आणि सगळे पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बघा शरद पवार, काँग्रेस, बघा महाविकास आघाडी. मी तुम्हाला कसं सांगितलं, तुम्हाला सगळं नीट गणित सांगितलं मी तुम्हाला की किती मतं जी आहे ती NDAला मिळणार होती, किती मतं जी आहे ती NDAला मिळाली. मी काल देखील सांगितलं होतं की NDAला जेवढी मतं मिळणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतं ही NDAला मिळतील. आज 35 मतं जास्त, म्हणजे 10 मतं इनव्हॅलिड बाजूला काढली तर 25 मतं जास्त जी आहेत ती मिळालेली आहेत. 25 मतं म्हणजे काय? आता बायफर्केट कसं करणार मी तुम्हाला? बघा, समजणे वाले को, कारण महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांशी तुम्ही संपर्कात होते म्हणून हा स्पेसिफिक मला. बघा, मला वाटतं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो. आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो, हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात आणि चांगल्या संबंधाचा फळ जो आहे हा नक्कीच आपल्याला मिळत असतो. आणि मला वाटतं हा फळ जे आहे हे फळ NDAला मिळालेलं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला मिळालेलं आहे. म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे. तुम्ही उद्धव ठाकरे पक्षांचं नाव घेत नाहीये, राष्ट्रवादीचं नाव घेत नाहीये, काँग्रेसचं नाव. समजणे वाले को इशारा काफी आहे. मी एवढं विसृत तुम्हाला सांगितलं की किती मतं मिळणार होती, कशी मतं मिळणार होती. बघा, त्यांच्यासाठी हा धोका समजा 100% त्याचा पण प्रभाव असणार. घेत नाहीये पण भविष्यात तुम्ही नाव का घेत नाहीये? प्रश्न असा आहे, तुम्ही नाव का घेत नाहीये? लिटमस टेस्ट म्हणायचे का बिहार आणि स्थानिक स्वराज्य? बघा, महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाहीये हे याच्यावरून दिसून येतं आणि त्यांच्याच खासदारांना त्यांच्या नेतृत्वावरती भरोसा नाहीये. म्हणून असं मतदान जे आहे हे त्या खासदारांनी केलेलं आहे. भविष्यातील हा धोका समजायचा. ऑपरेशन टायगरची खूप चर्चा असते, त्याची सुरुवात काय ऑपरेशन टायगर बाबा? आता त्या पक्षाच्या प्रमुखाला एवढंच बोलू शकतो की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील, आता तुम्ही पाहिलं विधानसभाच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तसंच यश
स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश जे आहे हे मोठ्या प्रमाणात मिळेल. काँग्रेस जयराम रमेश वगैरे हे लोक ब्लेम करतात की वोट चोरी ह्याच्यात पण तर त्यांना सगळीकडेच वोट चोरी दिसते. अरे त्यांच्याच खासदारांना त्यांच्यावरती भरोसा नाही, त्यांच्याच खासदारांना काय पकडून घेऊन गेले का मतदान करण्यासाठी की CP राधाकृष्णनना मतदान करा? अरे तुमच्या नेतृत्व त्यांना पटत नाही आहे, तुमच्या लीडरचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे. इंडिया अलायन्सचं जो नेतृत्व करतोय राहुल गांधी, त्याचं नेतृत्व जे आहे ह्या खासदारांना मान्य नाही आहे, म्हणून त्यांनी हा पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी का पवित्रा घेतला? महाराष्ट्रातून सर्वाधिक मतं मिळाली का? बघा, मला वाटतं महाराष्ट्राचे आहेत राधाकृष्णनजी, आणि 100% महाराष्ट्रामधून देखील त्यांना ही सगळी जी मतं झालेली आहेत, क्रॉस वोटिंग झालेली आहेत, जास्तीत जास्त मतदान जे आहे ते तिथून महाराष्ट्रामधून झालेलं असेल. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व देखील त्यांच्या खासदारांना मान्य नाही असं वाटतं? हे तर मी पहिल्यापासूनच सांगतोय. त्यामुळेच त्यांनी मतदान केलं. बघा, जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हाच हे सगळं क्लिअर झालं होतं. आणि आज देखील भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक विधानसभेमध्ये तर टेस्ट झालेलीच आहे पूर्णपणे. आता झालेली स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला त्याच्यामध्ये पण रिझल्ट बघायचा असेल तर तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण किती साधारणपणे ठाकरेंचे खासदार तुमच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं समजतं? अरे बघा, माझे संबंध सगळ्या पक्षांच्या खासदारांशी आहे, त्यांच्याशी देखील आहेत आणि बाकी लोकांशी देखील आहेत. पण मधल्या काळामध्ये अनेक खासदार तुमच्याकडे इथे भेटायला येत होते आणि त्याच्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे येऊन गेले होते, पण त्याचा काही परिणाम झाला नाही असं दिसतंय. बघा, मला वाटतं नेतृत्वावरती विश्वास असावा लागतो, एक अफेक्शन असावं लागतं, त्यांच्या सुखादुखामध्ये जे आहे ते नेतृत्वाने धावून जावं लागतं, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे समजून घ्यावं लागतं, तरच नेत्यावरती कार्यकर्ता प्रेम करत असतो. भविष्यासाठी धोका आहे, भविष्यासाठी धोका आहे त्यांना, कारण त्यांच्याच पक्षाचे एक खासदार सांगत होते की आम्ही आमचा उमेदवार निवडून येणार आहे. कारण नाव घेतल्यानंतर तुम्ही म्हणता त्याच्यावर मी बोलणार नाही, पण ते सांगत होते की त्यांचा उमेदवार निवडून येणार आहे. कोणाचा? इंडियाची मतं फुटणार आहे. इंडियाची मतं फुटणार आहेत. ते बघ, मुंगेरी लाल के हसीन सपने ऐकलंय ना, तर असे भरपूर आहेत मुंगेरी लाल, त्यांनी स्वप्न बघत राहावं. सर, हिंदी में जानना चाहेंगे उपराष्ट्रपति के इसके लिए CP राधाकृष्णन आज बहुत बड़ी जीत NDA के प्रत्याशी CP राधाकृष्णन जी इनकी हुई है. जहां पर NDA के 427 वोट थे, लेकिन वोट काउंटिंग के बाद NDA को 452 वोट, 452 वोट्स, मतलब 25 अधिक वोट, और उसी के साथ में जो 15 वोट्स इनवैलिड हो गए उसमें से 10 वोट्स NDA के इनवैलिड हुए, मतलब 35 ज़्यादा वोट NDA के प्रत्याशी को मिले हैं. मुझे लगता है कि ये बहुत बड़ी जीत हमारी है, मोदी जी की है, मोदी जी के नेतृत्व की है. जिस प्रकार से मोदी जी गए 10 साल इस भारत में काम कर रहे, जिस प्रकार से उनकी विदेश नीति है, उनकी नीति है, जिस प्रकार से डेवलपमेंट का काम चल रहा है, उनके ऊपर एक विश्वास रख कर ऑपोजिशन के MPs ने भी NDA के उम्मीदवार को मतदान किया और बड़ी बहुमत से NDA के उम्मीदवार को जिताया. महाराष्ट्र के क्रॉस वोटिंग थे ज्यादा से, ऐसा समझ रहे हैं? मैं आपको कहना चाहूँगा, देखो CP राधाकृष्णन जी महाराष्ट्र से है. मुझे लगता है कि महाराष्ट्र के लोगों का उनके तरफ नज़रिया जो है अलग है, एक अफेक्शन है उनके तरफ, और जिस प्रकार से वो व्यक्ति है खुद, और महाराष्ट्र हो या अन्य राज्य हो, सभी राज्यों से जो है MPs ने CP राधाकृष्णन जी को वोट किया है. महाराष्ट्र से उद्धव ठाकरे जी के MPs हो, सभी महाविकास आघाड़ी इसमें, इंडिया अलायंस मतलब महाविकास आघाड़ी भी आ गई इसमें अंदर, इसके अंदर. उद्धव ठाकरे के जो पार्टी के अभी देखो उसके ऊपर तो नाम नहीं लिखा होता है कौन, लेकिन मुझे लगता है कि समझने वाले को इशारा काफ़ी है. बाकी लोग अब तक बाकी इलेक्शन में रिप्रेजेंटेटिव होते हैं, लोकसभा या विधानसभा, आप तो वाइस प्रेसिडेंट के इसमें रिप्रेजेंटेटिव रहे हैं, कैसा अनुभव रहा है? बहुत अच्छा अनुभव था पूरा दिन. वाइस प्रेसिडेंट के लिए उनका रिप्रेजेंटेटिव बनना मुझे लगता है कि मेरे लिए बहुत बड़ी बात है और एक अलग एक्सपीरियंस. हमने बहुत इलेक्शंस लड़े, मैं 3 लोकसभा इलेक्शंस लड़ा, मेरे लिए कोई और इलेक्शन एजेंट उम्मीदवार प्रतिनिधि रहता था, वो किस प्रकार से काम करते थे. आज हमें उपराष्ट्रपति जी के लिए काम करने का मौका यहाँ पर मिला, तो मेरा सौभाग्य है. और एक पूरा एक एक्सपीरियंस अलग था, किस प्रकार से वोटिंग की प्रोसीजर होती है, किस प्रकार
प्रकार से काउंटिंग की प्रोसीजर होती है, ये सभी अनुभव करने का एक बड़ा दिन आज था। कांग्रेस है, जयराम रमेश है, वो अलर्ज कर रहे हैं कि इसमें भी वोट चोरी सब जगह पे, और उनको वोट चोरी दिख रही है, दूसरा कुछ उनको दिखेगा नहीं। उनको वोट चोरी कैसे? इनके एमपीज़ को हम हाथ पकड़ कर लेके गए कि सीपी राधाकृष्णन जी के सामने आप वोट दीजिए करके। अरे इन्हीं के एमपीज़ को इनका नेतृत्व, इनके लीडर का नेतृत्व पसंद नहीं है, मान्य नहीं है, इसलिए मोदी जी के नेतृत्व में उन्होंने मतदान किया, इसलिए सीपी राधाकृष्णन जी को मतदान किया, एनडीए के कैंडिडेट को मतदान किया। तो ये मुझे लगता है खुद के गिरेबान में झांक के देखना ज़रूरी है, एक एनालिसिस करना ज़रूरी है कि हम कहाँ गलत हो रहे हैं। जिस प्रकार से भारत में रहकर भारत का विरोध करना, विदेश में जाके भारत का विरोध करना, ये सब उनके एमपीज़ भी देख रहे हैं, वो उनको पसंद नहीं है। डॉक्टर एक प्रश्न विचारतो, तुम्ही आता म्हणाले की 15 मतं बाद झाली, त्यातली 10 मतं एनडीएची आहेत असं तुम्ही म्हणाला। 3 दिवस एनडीएनं रंगीत तालिमा करून घेतल्या सगळ्या खासदारांकडनं, असं असतानाही 10 मतं बाद झाली। हा बघा, काही वेळेस जे आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट सगळ्या प्रोटोकॉल्स असतात, त्याच्यामध्ये बॉक्सच्या बाहेर काही गेलं नाही पाहिजे, दुसरं काही तिथे शिबिर घेतले गेले, पण काही ज्या त्या गोष्टी होत असतात, पण तरी देखील हे सगळं होऊन देखील एक मोठं मताधिक्य जे आहे ते एनडीएला मिळालेलं आहे। सर, मराठीतून माहिती, हा नक्कीच याच्यामध्ये भविष्यामध्ये देखील खबरदारी घेतली जाते। मतदार प्रतिनिधी राहिलेत, कारण आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, इतर निवडणुकांचे असतात, तुम्ही व्हाईस प्रेसिडेंटचे राहिले आहेत, काय सांगाल? मी खरंच मोदीजींचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि किरण रिजिजू यांचं देखील, की लोकप्रतिनिधी म्हणून आज व्हाईस प्रेसिडेंटचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून मला नेमण्यात आलं, आणि हे नेमणूक झाल्यानंतर एक चांगला एक्सपिरियन्स जो आहे हा पूर्ण दिवसाचा, की मतदार प्रक्रिया कशी होते, कशा प्रकारे राबवली जाते, कशा प्रकारे काउंटिंग होते, आणि त्याचबरोबर एक पूर्ण व्यवस्था, ही सगळी प्रोसिजर खूप शिकण्यासारखं त्याच्यातून होतं। तर मला वाटतं खूप समाधान मला आहे। स्ट्रॅटेजी म्हणून तुम्ही तिथं होते का? कारण यामधूनच तुम्हाला माहिती होतं की कोण तुमच्या सोबत येणार आहेत, आणि त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आखली गेली होती का? बघा, आम्हाला तर माहिती होतं आमच्याबरोबर कोण कोण येणार आहे, हे मी नाकारणार नाही। एकच प्रश्न, संजय राऊत म्हटले होते की आज पितृपक्ष दिवस आहे आणि हा अपशकुन असेल असं त्यांनी सांगितलं होतं, ते स्वतःसाठी निकाल लागलेला आहे काय? पण त्यांचे पितर कोण? स्वतःसाठी अपशकुन जे आहे ते बोलायला विसरून गेले। तर मला वाटतं रिझल्ट मिळाले तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं गणेश नाईक म्हणाले। मी ठाण्यात सत्ता आणून देणारच असाही दावा त्यांनी। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही, आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे, आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।